हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आपल्या गावंडे फॅशन चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग दाखवणार आहे, तर आपला व्हिडिओ पूर्ण बघा. पट्ट्या मी दोन्ही साईडच्या एकेरी साईडनं कटिंग केल्या होत्या आणि मी या ठिकाणी दापटीप देत आहे. दापटीपने काय होतं, आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग ही छान येते. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं दापटीप द्यायची आहे क्रॉस पट्टीवरती, तर फिनिशिंग ही छान येते आणि ब्लाऊजही छान दिसतो. तर दोन्ही साईडला शिलाई मारून घेतली आणि मधोमध मी याची कटिंग करून घेणार आहे. दोन्ही बाजूला दोन आपण असा क्रॉस पट्ट्या लावून घेणार आहोत. तिचा पूर्ण टोटल 4 होत्या, आता त्या 2-2 झालेल्या आहेत. कटोरीचे टक्स मी अगोदरच कटिंग करून ठेवले होते. आता मी त्याची स्टिचिंग करायची. स्टिचिंग या पद्धतीने करायची. आपलं जे मेजरमेंट आहे ते आपण घेऊन घ्यायचे आणि त्या परफेक्ट मापावरच आपली स्टिचिंग आली पाहिजे. बरोबर. तर इथं मी कटोरी 6 इंचची कटोरी घेतलेली आहे, म्हणजे दोन्ही साईडला 3-3 इंच घ्यायचं आहे, टोटल 6 इंच. जोपर्यंत आपले 6 इंच बरोबर येत नाही तोपर्यंत आपण ही कटोरी स्टिच करून घ्यायची आहे. तर इथे बरोबर 6 इंचवरतीच मी स्टिच करून घेत आहे. दोन्ही साईडला अर्धा इंच सोडून घेतलेले आहेत. दोन्ही कटोऱ्या एकमेकावर ठेवून बरोबर मेजरमेंट घ्यायचं आहे हाफ साईजमध्ये, डबल लेअरमध्ये. तुम्ही इथे डबल लेअरमध्ये 3-3 दोन्ही साईडला म्हणजे 6 इंच टोटल. ब्लाऊज शिवत असताना परफेक्ट मेजरमेंट घेऊन घ्यायचं आहे, म्हणजे आपलं ब्लाऊज सुद्धा हे परफेक्टच बसणार. बघू शकता इथं दोन्ही साईडला 3-3 इंच आलेलं आहेत आणि 3-3 इंचवरती मी दोन्ही साईडला मार्क करून घेतलेलं आहे. आता आपला मोंडा घ्यायचा आहे. कटोरीचा टक्स मारून झाल्यानंतर लगेच मोंडा हा स्टिच करून घ्यायचा आहे, म्हणजे एकेरी हाताने समोरचा भाग हा स्टिच करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, मोंडा आणि कटोरी ही एकमेकांना जोडून घ्यायची आहे. जोडून या पद्धतीने घ्यायची आहे की आपलं जेवढं मेजरमेंट आहे कटोरीचं, तर 6 इंचची माझी इथं कटोरी आहे, तर 6 इंचवरतीच बरोबर हे आपलं स्टिच झालं पाहिजे. तर यासाठी मी अगोदर मार्किंग करून घेतली होती, त्यावरतीच मी इथं स्टिच करून घेत आहे. अगोदर मार्किंग केल्याने आपलं काम हे सोपं होतं. आता मी ते दोन्ही कटोऱ्या ह्या सोबत जोडून घेत आहे, कारण दोरा जर कट करत गेलो तर आपला टाइम हा वेस्ट जातो. त्यामुळे दोन्ही कटोऱ्या मी एकसाथ जोडून घेतल्या आहेत. आता इथे कटोरीवरती मी दापटीप देणार आहे, कारण हा ड्रेसचा कापड आहे. त्या ताई ड्रेसच्या कापडावरती ब्लाऊज शिवत आहे, त्यामुळे मी इथं दापटीप देऊन घेतली आहे कटोरीला, कारण कपडा हा फिनिशिंगमध्ये बसण्यासाठी इथे मी वरती दापटीप देऊन घेतलेली आहे. जर ब्लाऊजचं कापड असेल तर दापटीप द्यायची आवश्यकता नाही. आता या ठिकाणी मी सरळ बाजूने क्रॉस पट्टी ही जोडून घेतली आहे. क्रॉस पट्टीला सुद्धा मी वरून दापटीप दिलेली आहे. आईपट्टी जोडत असताना हे लक्षात ठेवायचं की आपलं कटोरीच्या टक्स पासून 3 इंचवरती आपण मार्क केलं होतं, तिथपर्यंतच आपली आईपट्टी यायला हवी. नाहीतर आपली कटोरी ही कमी जास्त होऊ शकते आणि ब्लाऊज घालण्यामध्ये परफेक्ट फिटिंग येत नाही. तर लगेचच गळा हा मापून घ्यायचा आहे. जितका आपल्याला गळा हवा आहे तितकं मार्जिन करून घ्यायचं आणि कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथं माझ्या दोन्ही साईड ह्या झालेल्या आहेत समोरच्या भागच्या. आता मागचा भाग हातात घ्यायचा आहे, जो आपला टक्स आहे त्यावरती मार्क करून तो दुसऱ्या साईडला टॅग करून घ्यायचा आहे. मागची पट्टी ही मी अदर पट्टी लावत आहे. तर या ठिकाणी 2 छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहे. प्लेट्सने काय होतं, ज्या वेळेला आपण पट्टी ही दुमड मारतो तर ती आपल्याला कमी पडत नाही. तर इथे सुद्धा मी दापटीप देऊन घेतलेली आहे. दापटीप दिल्याने मागची फिनिशिंग सुद्धा छान येते. तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला की दापटीप देणं हे खूप महत्त्वाचं आहे. बघू शकता तुम्ही किती छान फिनिशिंग आलेली आहे. तर हीच पट्टी आपल्याला पलटून घ्यायची आहे. वरून मोठ्या टाक्याची शिलाई द्यायची आहे. नंतर यावर तुम्ही तुरपाई सुद्धा करू शकता. मागचा भाग सुद्धा इथं कंप्लीट झालेला आहे. दोन्ही भाग एकमेकावर टाकून घ्यायचे आहेत. बरोबर व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. जिथल्या तिथं आपलं फॅब्रिक आलेलं आहे का, जे एक्स्ट्रा फॅब्रिक असलं ते कटिंग करून टाकायचं आणि शोल्डर स्टिच करून घ्यायचं. मागच्या मोंड्यापेक्षा पुढच्या मोंड्याची भागाची खोली ही जास्त असते, अर्धा ते पाऊण इंच. तर या ठिकाणी लगेच मोंड्याची गोलाई मोजून घ्यायची, म्हणजे आपल्याची मेन फिटिंग ही तयार होते. आणि लगेचच एक्स्ट्राचा कपडा आहे तो कटिंग करून टाकायचा आणि आपल्याला जिथे बाही जोडायची आहे ते सुद्धा मार्किंग करून घ्यायचं अर्धा इंचवरती, म्हणजे आपली बाही इकडे तिकडे जोडल्या जाणार नाही. व्यवस्थितपणे दोन्ही साईडला चेक करून दोन्ही साईडला मार्क करून घ्यायचं आहे. आता इथे विदाऊट अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला 2 वेळेस फोल्ड करावं लागणार आहे. तर दोन्ही बाह्या मी इथं फोल्ड करून घेतलेल्या आहेत 1-1 इंचवरती. आता बाहीचं मार्क करून घ्यायचं. जितकी आपल्याला बाही असेल तितके एक्स्ट्रा असले ते कट करून टाकायचं. समोरच्या साईडला अर्धा इंचवरती खोली द्यायची ह्या बाईची. आता ही खोली मी कटिंग करते वेळेस देत नाही, ज्यावेळेस शिवायचं असेल त्यावेळेस देते. तर या ठिकाणी दोन्ही बाया एकमेकावर सगळ्या पद्धतीने ठेवायच्या आहे. उलट्या पद्धतीने वरती ठेवून समोरच्या साईडला खोली येऊन द्यायची. आता इथे एक ट्रिक सांगते मी तुम्हाला. ज्या वेळेस आपण बाही जोडतो किंवा गळ्याची पायपिंग बनवतो तर त्या अगोदर सगळ्या बाजूने आपण शिलाई मारून घ्यायची आहे. विदाऊट अस्तर असेल तर अस्तरला तर आपण मारतो, कारण याने काय होतं, आपली गळ्याची जी फिनिशिंग आहे पायपिंगची ती पण छान येते आणि बाही पण छान. तर बाही जोडत असताना बाही ही शोल्डरवरती ठेवूनच बाही ही जोडायची आहे. बाहीचा कपडा कमी पडत नाही किंवा एखाद्याच कमी पडला तर तो आपल्या लक्षात येतो आणि बाही पण छान दोन्ही साईडला बसते परफेक्ट. तर इथं उरेपमध्ये मी 1.5 इंचची पट्टी कट करून घेतली होती आणि पायपिंगसाठी आणि ती या ठिकाणी बघू शकता एकमेकांना जोडून घेता येतं. तर
उरेपमध्ये पट्ट्या कट करतो तेव्हा अशी तिरपी पट्टी ठेवायची आणि ती स्टिच करून घ्यायची डबल शिलाईमध्ये. एखाद्या वेळेस डबल शिलाईमध्ये स्टिच केली नाही तर कपडा हा निसटून जातो. तर दोन्ही बाजू एकमेकावरती ठेवून घ्यायचे सरळ बाजू आणि दोन्ही एकमेकावर एक समान असल्या तरच पायपिंग ही जॉईन करायची आहे. तर पायपिंग ही व्यवस्थित लावण्यासाठी सरळ पट्टीने सरळ बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. तर खालचा कपडा हा बरोबर व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. दोन्ही बाजू या समान मारून घ्यायच्या आहे. अर्धा इंचवरती समोरच्या साईडला फोल्ड करायचे. मी येथे पायपिंग जोडत असताना कट मारत नाही. सरळ जी पायपिंगला पट्टी लावली होती आपण तीच उलट्या साईडनं फोल्ड करायची आहे. फोल्ड अशी करायची की आपल्याच्या पहिल्या शिलाईच्या बरोबर टोकावरती आलं पाहिजे. शिलाईच्या शिलावर घ्यायचं नाही, टोकावरती. आणि नंतर मेन जी पायपिंगची फोल्ड पट्टी आहे ती गोल आकारामध्ये फोल्ड करून घ्यायची आहे. व्यवस्थितपणे अशी पायपिंग आली पाहिजे, आपली गोल आली पाहिजेत. या पद्धतीने ती स्टिच करून घ्यायची आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी इथे कुठेही कट मारलेले नाही, तरी सुद्धा आपली पायपिंग ही एकदम फिनिशिंग सहित आलेली आहे. आणि एक विशेष म्हणजे आपला कपडा तो बाहेर दिसत नाही पायपिंगचा उलट्या साईडनं. आता हा कपडा ड्रेसचा असला तरी एकदम परफेक्टमध्ये ब्लाऊज आलेला आहे. आता आपल्याला ही बाहेरचा जो कपडा आहे तो आतमध्ये टाकायचा असल्या कारणाने आपण दोन्ही बाजूला सरळ बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्रा फॅब्रिक असलेलं ते कटिंग करून टाकायचं. आता इथे एक महत्त्वाचं म्हणजे आपली जी हुक आणि आयपट्टी आहे ती एकमेकावरती ठेवूनच आपलं मेन जी फिटिंग आहे लास्टचं ते फिटिंग आपल्याला करायचं आहे. तर इथं कमरेचं माप आपलं जे असेल ते मापून घ्यायचं आहे. तर इथं 32 साईजचं कंबर आहे, तर 14 काठ इंच घेऊन घेतला मी. आता मेन फिटिंगचं माप हे मोंड्यातून घ्यायचं आहे. मोंड्यातूनच आपली मेन फिटिंग असते. मोंड्याचं माप मोंड्या गोलाईतून मोजून घेतली तर तेच एकदम फायनल माप येऊन जातं आणि कुठेही तुम्हाला शिलाई मारायची आवश्यकता पडत नाही. एकदम परफेक्ट असा ब्लाऊज बसतो. फक्त कमरेचा ना आपला जो काकेतला गोलाईचा आपण जे मेन फिटिंगचं माप घेतो तेच मेन फिटिंगचं माप असतं आपलं. जी आपली मोंड्याची गोलाई असते त्याच गोलाईवर तुम्ही छातीची सुद्धा फिटिंग करू शकता. एकदम परफेक्ट बसते. आता इथे फिनिशिंग सहित आपला गळा हा तयार झालेला आहे. बघू शकता प्रत्येक शिलाई जे त्याला तिथं आली आहे, कुठेही कमी जास्त झालेलं नाही.